तुम्हाला माहितीये का 15 जून पासून मुंबईत काय होणार आहे? थांबा सांगते. 15 जून ते 21 जून दरम्यान मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट NFDC संकुलात होणार आहे. या संदर्भात मुंबईत आज पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं. अशाच काही महाराष्ट्रातल्या घडामोडी जाणून घ्यायच्या? मग पाहत रहा दिल्ली ते मुंबई ही न्यूज रील. केंद्र सरकारच्या कल्याण आयुक्त कार्यालयाच्या वतीने 2026-27 या शैक्षणिक वर्षाकरता चित्रपट, खाण आणि विडी या उद्योगातील कामगारांच्या मुलांना दिल्या जाणाऱ्या शैक्षणिक शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या ईमेलवर संपर्क साधता येईल. NCC संचालनालय महाराष्ट्राने पंतप्रधान इंटर्नशिप योजनेअंतर्गत युवा कौशल्य विकास आणि रोजगार क्षमता उपक्रम सुरू केला आहे. NCC छात्र आणि माजी छात्रांना उद्योग क्षेत्रातील संधी आणि करिअरचे मार्ग उपलब्ध करून देणे हा यामागचा उद्देश आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी युवा संगम कार्यक्रमाअंतर्गत आंध्र प्रदेशामधील विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाशी संवाद साधला. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भारतीय मत्स्य सर्वेक्षण संस्थेने मुंबईत सागरी कचरा संकटाचा सामना, विज्ञान, परिणाम आणि उपाययोजना या विषयावर राष्ट्रीय कार्यशाळेचं आयोजन केलं. मुंबईतील सागरी कचऱ्यासाठी मान्सून पूर गंभीर आव्हान ठरू शकतं. किनारपट्टीच्या संरक्षणासाठी स्थानिक पुनर्वापर केंद्राची निर्मिती करण्याची शिफारस FSI ने केली आहे. तर ही होती आपली PIB दिल्ली ते मुंबई मराठी न्यूज रील. यातील सर्व माहिती भारत सरकारच्या PIB पोर्टलवर उपलब्ध आहे. कमेंटमध्ये न्यूज लिहा आणि आम्ही त्याची लिंक तुम्हाला मेसेजमध्ये पाठवू. व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि हो, PIB मुंबईला फॉलो करताय ना?